नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 9. कुरवपुरामध्ये असताना श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हे नित्य नदीवर स्नान करत, संध्यापूजन करत आणि कुरवपुरामध्येच एक गरीब परीट राहत होता. तो गरीब जरी असला ना तरी तो मनाने खूप चांगला आणि भाविक होता. गुरु समोर दिसताच तो सगळी कामे बाजूला ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार करायचा आणि काही दिवसातच तो संसार विसरून गुरुसेवेत रमला. मठ झाडणं, स्वच्छता करणं, गुरूंची सेवा करणं ही सर्व कामे तो आनंदाने करू लागला. एक दिवस नदीवर यवन राजा आला आणि राजाचं ऐश्वर्य पाहून परीटाच्या मनात असा विचार आला की राजा तर किती भाग्यवान आहे आणि मी मात्र आयुष्यभर कष्ट करतोय. आणि ही भावना गुरुदेवाने लगेच ओळखली आणि गुरुदेवाने परीटाला विचारले, परीटा, तुझ्या मनामध्ये काय चालू आहे? परीट गुरुदेवांना म्हणाला की राजाकडे पाहून क्षणभर हेवा वाटला, पण खरं सुख तर तुमची सेवा करण्यातच आहे. पण आपल्या भक्ताची अशी अवस्था पाहून गुरुदेवाने त्याला वरदान दिले, तू पुढच्या जन्मी यवन जातीत बेदरचा राजा होशील आणि तुला ऐश्वर्य, राजभोग सर्व काही मिळेल. पुढच्या जन्मी परीटाचा बेदरचा राजा म्हणून जन्म झाला. गुरुचरित्र अध्याय 9 मध्ये आपल्याला हीच शिकवण मिळते की फळांची चिंता न करता आपण प्रामाणिकपणे कष्ट करत राहिलं ना की आपल्याला जे पाहिजे ते न सांगताच सर्व काही मिळून जातं. श्री स्वामी समर्थ.